सगळ्यांना MG किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मी डोसे बनवते। 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली, 6-7 तास मी भिजत टाकलेले आणि आता हे पीठ तयार झालेले आहे, बघू शकता। त्यातलं थोडं पीठ मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये, कारण याच्यात पाणी टाकायचं म्हणून। याच्यात पाणी टाकून घेऊया, पीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं, ते हलवून घ्यायचं। एवढं पातळ ठेवलेलं आहे। चला आपण डोसे करूया। गॅसवर तुम्ही तवा ठेवलेला आहे, तवा आपला तापलेला आहे। थोडं तेल लावून घेऊया, चमच्याने पीठ हलवून घ्यायचं असं। गॅस थोडा मीडियमवरती ठेवायचा। वरून जर असं तेल शिंपडायचं, झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेले, झाकण काढूया। डोसा पलटी करूया आपण, काढून घेऊया आता। आणि सगळे डोसे मी असेच करते, नंतर झाल्यावरती तुम्हाला दाखवते। एवढी डोसे मी केलेले आहेत नाश्त्यासाठी। आपली डोसा चटणी तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।